सगळेजण मेथीच्या भाजीसोबत काही ना काही पदार्थ बनवतच आहात. तर चला आपणही काहीतरी बनवून बघावं. यासाठी या ठिकाणी मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. आणि यासोबतच आता मी 2 चमचे मसुराची डाळ देखील भिजत ठेवणार आहे. एक वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याला बाजूला ठेवून देऊया 10 मिनिटं भिजण्यासाठी. सोबतच आपण मिरचीचा ठेचा देखील या ठिकाणी बनवून घेतलेला आहे. थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलेला आहे. यासोबतच आपल्याला घ्यायचा आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून. तर या ठिकाणी कांदा मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आता भाजीची आपण फोडणी करून घेऊयात. त्यासाठी 2 चमचे तेल आपण कढईत गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकूया जिरे, मोहरी आणि ठेचून घेतलेला मिरचीचा ठेचा. व्यवस्थित त्याला परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकूयात कांदा. कांद्याला देखील हलकंसं मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये टाकूयात डाळ. डाळीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, पण लवकर आपली डाळ शिजली जावी यासाठी चवीनुसार मीठ आणि हळद देखील मी लगेचच टाकून घेतलेली आहे. 2 मिनिटं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकूया चिरून घेतलेली मेथीची भाजी. तर मेथीची भाजी आधी एकदम बारीक चिरून घ्यायची नाही आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपण याला असंच वाफवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये जाडसर दाण्याचं कूट यामध्ये टाकून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं वाफवून घ्यायची आणि तयार झालेली आहे डब्यासाठी मस्त मेथीची भाजी.